चला बॅटर लवकर जायचं कारण भरपूर उशीर होत चालला. आपण बघू शकतोय सुमारेच इथे सध्या तरी नक्कीच 4:45 झालेली आहेत. तर आपण लवकर जायचं आहे. मॅच लगेच सुरू केली जाईल. सामन्यामध्ये लक्ष भरपूर मोठं आहे. 47 धावेचं आव्हान चेस करत असताना या मॅचमध्ये खोंडावाडी संघ बघायला मिळेल आणि तिकडे या धावा रोखत असताना मात्र मालवाडी संघ आपल्याला बघायला भेटतो या सामन्यामध्ये. समोर आपण बघू शकतायत मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या स्थितीला मात्र तिकडे खेळपट्टीवरती दोन फलंदाज इंटर होत आहेत. रोहिदास आणि मैदानाच्या आतमध्ये साहिल हे दोन फलंदाज मात्र बॅटिंग करण्यासाठी आव्हान चेस करण्यासाठी खोंडावाडी संघाकडून पाठवले गेले आहेत. बरोबर मैदानाच्या आतमध्ये मात्र तिकडे सध्या तरी दोन्ही फलंदाज एंटर झाली आहेत. 47 धावेचं आव्हान आहे आणि हे आव्हान या मॅचमध्ये या सामन्यामध्ये मात्र नक्की चेसिंग करायचं आहे आणि हे चेस सक्सेस होईल का हे देखील आपल्याला आता येणारी वेळ सांगून जाईल. 18 चेंडू आणि 47 धावा या मॅचमध्ये चेसिंग करत असताना कोंडावाडी संघाचे हे दोन फलंदाज आणि मैदानामध्ये तिकडे आता सध्याच्या स्थितीला बॉलिंग ट्रॅकवरती अजय तयार झाले आहेत. अजय पवार आपल्याला बघायला मिळतात गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजी करत असताना. भरपूर चांगल्या नावाचा गोलंदाज आहे. त्यानंतर त्याने पहिल्या सामन्यामध्ये आपल्याला खूप चांगलं क्रिकेट खेळत असताना दाखवलं देखील आहे आणि आता मॅचमध्ये इथे सामना सुरू झाला आहे. पहिलाच बॉल दुसऱ्या इनिंगचा टाकत असताना पहिला चेंडू भन्नाट गती तिकडे मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतोय. फलंदाज साहिला मात्र इथे सध्या तरी बीट केलं जात आहे. साहिल ओपनर झोनमधून बॅटिंग करण्यासाठी एंटर झाला आणि त्याच्याकडे खूप सारा चांगला खेळ हवा, परंतु इथे तो सध्या जर बघायला गेलं तर नक्कीच मिसिंग यूज करत असताना बघायला मिळतोय सध्याच्या स्थितीला. आणि आतापर्यंत अगदी आपण बघू शकतोय सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये चांगलं क्रिकेट आहे. स्टॅमिंग स्ट्रोक फटका फसलाय तिकडे सध्याच्या स्थितीला आपण बघू शकतोय. नक्कीच थोडीशी धोक्याची घंटा निर्माण झाली होती परंतु तो धोका टळलाय आणि इथे साहिल या फलंदाजानं मात्र नक्कीच या चेंडूवरती 2 रन्स कन्वर्ट केल्यात. आणि आतापर्यंत आपण बघू शकतोय थेट कर्जत टेनिस क्रिकेट या .inचे सबस्क्राईब आपण बघू शकतोय. तब्बल 39,815 सबस्क्राईबर्स आतापर्यंत या .inचे पूर्ण झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि जे कोणी नवीन असतील त्यांना विनंती असेल की नक्कीच चॅनेलला भरभरून प्रेम करायला विसरू नका, कारण ही .in खूप काही करत असताना आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे नक्कीच खूप खूप प्रेम करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या ज्या काही नवीन अपडेट असतील त्या मात्र तुमच्यासोबत जोडले जातील. सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आपण बघतोय. चांगला डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकला गेला सध्या तरी गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये अजय पवारना. ओहो, वेगवान चेंडू. पंच मात्र तिकडे आता सिग्नल देतात की फलंदाज इथे लेग बी 4 मध्ये सापडलाय मिडल स्टिक मध्ये आणि मॅच मध्ये आता फलंदाज पहिला बाद. इथे मात्र आता साहिल बाद झालाय मॅच मध्ये. इथून मात्र आता नक्कीच संकट हे फार मोठं उभं होतंय या मॅच मध्ये सध्याच्या घडीला. आपण पाहायला नक्कीच खोंडावाडी संघाच्या या बॅटल मध्ये या चेस मध्ये, कारण महत्वाचा सलामीवीर बाद होतोय आणि मॅच मध्ये आता सध्या नक्कीच या मॅच मध्ये भरपूर मोठं कठीण कॉम्बिनेशन जुळत जाईल.
पूर्णपणे तिकडे अजय पवार हा मात्र नक्कीच सुरेख टप्प्याची गोलंदाजी करतोय, परंतु नुकतंच इथे नवीन खेळाडू बॅटिंग करतोय. तिकडे मात्र सध्याच्या स्थितीला त्या फलंदाजाला सध्या बीट केले जात आहे. आपण बघू शकतोय विनायकला फलंदाजी करण्यासाठी पाठवलं गेलंय या मॅचमध्ये. सध्या तरी फलंदाजी करण्यासाठी हा दोन धावा दाफलकावरती आहेत. एक विकेट इथे नक्कीच गमावला गेलाय. इथे या क्षणी लॉफ्ट एडिट करण्याचा प्रयत्न पडल्यानंतर हा चेंडू बरंचसं वळण घेतोय आणि या दरम्यान अजय पवारचा येतोय या सामन्यामध्ये हा डॉट बॉल. अशा प्रकारे षटक संपतंय. चेसिंग करत असताना 47 धाबेचं आव्हान लागल्यात. एका विकेटच्या नुकसानात फक्त आणि फक्त 2 धावा. आता मॅचमध्ये 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 45 धावेची गरज या मॅचमध्ये आपल्याला बघायला भेटेल कोंडावाडी संघाला. 12 चेंडू आणि सामन्यामध्ये 45 इक्वेशन. दुसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाजी मार्क पडते. आता इथे आता मात्र अजय वाघमारे हा गोलंदाज सज्ज होतोय दुसऱ्या षटकामध्ये. अजयचा पहिलाच बॉल मैदानाच्या आतमध्ये रोहिदासनं सफल होऊन अक्रॉस दी लाईन चांगला स्ट्रोक मिळवलाय. स्वर्लेगला मिळाल्यात इथे या 4. जोपर्यंत रोहिदास मैदानाच्या आतमध्ये उभा असेल तोपर्यंत त्याच्या बॅटमधून नक्कीच रन्स येतील. सध्याच्या स्थितीला चौकार आलाय त्याच्या बॅटमधून आणि आता स्कोरबोर्डवरती सध्या चेंज झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे. 6 धाबा इथे दाफलकावरती आहेत. हो आव्हान फार मोठं चेस करायचं आहे. हा चेंडू मात्र तिकडे परफेक्टली पायामध्ये टाकण्यात यशस्वी ठरतोय. खेळपट्टीवरती मात्र नक्कीच अजय वाघमारे हा गोलंदाज आणि इथे अजयने टाकलाय हा डॉट बॉल. आज वेगळीच ऊर्जा वेगळीच एनर्जी मैदानाच्या आतमध्ये प्राप्त झाली आहे मालवाडी संघाला आणि नक्कीच त्यांचं क्रिकेट या मॅचमध्ये प्रभावशाली होत आहे. कोलबटप्पाचा बॉल चांगला स्टेट डाऊन दी ग्राउंड शॉट आपण बघू शकतो. ऑन दी कार्पेट डबलसाठी प्रयत्न फेकी विकेट कीपरकडे केली, परंतु तिथे मैदानाच्या आतमध्ये फलंदाज यशस्वी लिमिटमधून इथे खेळपट्टीवरती पोहोचतोय. भेटत आहेत 2 धाबा आणि इथून आता मॅच या 2च्या बढतीनं सरसावत असताना पोहोचतायत दाफलकावरती. हो या षटकातील अजून एक तिखट यॉर्कर आपण बघू शकतोय. अजय वाघमारेचा तिकडे यॉर्कर होता, परंतु तो यॉर्कर खोदून काढला खेळपट्टीवरून फलंदाज रोहिदासनं आणि इथे देखील 2 मिळत आहेत. आणि अशा प्रकारे आता 2ने इथे दाफलक वाढत असताना डबल डिजिट 10 वरती हा दाफलक पोहोचतोय. सिंगल डबलनं काहीच चालणार नाहीये कारण आव्हान फार मोठं आहे आणि त्यामुळे आक्रमकता ही फलंदाजाला दाखवावी लागेल. पण इथे या दरम्यान अगदी अजयचा हा चांगलासा चेंडू येईल आणि मॅचमध्ये आता इथून कोंडावाडी संघावरती मात्र भरपूर मोठं प्रेशर सध्या लौकिक होईल. या दरम्यान डॉट बॉल. बहुतेक दुसऱ्या षटक आपण प्रगती पथावरती बघतोय. 5 चेंडू टाकून झाली आहेत. सुरेख टप्प्याची गोलंदाजी हाताळली आहे या गोलंदाजानं. या षटकातील अजून एक यॉर्कर बॉल तिकडे मैदानाच्या आतमध्ये रोहिदास दुसरीसाठी प्रयत्न करतोय. डायरेक्ट हिट राहिलाय आणि मॅचमध्ये मोठी विकेट मिळत असताना या सामन्यामध्ये डिफेंड करत असताना सध्या मालवाडी संघाला रोहिदास बाद.
इथे मात्र आता शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी आपण बघू शकतोय 36 धावेची गरज. म्हणजे आता या शेवटच्या 6 चेंडूवरती 6 मोठे फटके हे मात्र फलंदाजाला इथे खेळावे लागतील. इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये सध्या आहे शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी आकाश सज्ज झाली आहेत. आकाश मैदानामध्ये ओव्हर दी विकेटनं गोलंदाजी करतील आणि तदनंतर समोर स्ट्रायकर एंडवरती बॅटिंग करत असताना विनायकला आपण बघतायत. समोर स्ट्रायकर एंडवरती आपण बघू शकतोय सागर हा फलंदाज बॅटिंग करतोय. पंच थांबा थोडं. पंच इथे स्ट्राईक ही सागरकडे नसेल कारण षटक संपलेलं आहे हे लक्षात ठेवा. पंच षटक संपलं होतं त्यामुळे स्ट्राईक ही खरं तर विनायक या फलंदाजाकडे राहील. इथे शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 36 ची गरज आहे मैदानामध्ये. तिथे आपण बघू शकतोय गोलंदाजी करत असताना आकाश आहेत. समोर स्ट्रायकर रेंजला फलंदाजी करत असताना आता मैदानामध्ये आपण बघू शकतोय विनायक या फलंदाजाला. ओहो विनायकसाठी हा चेंडू तिकडे मात्र इथे अपील करत असताना आकाशला आपण बघतायत आणि याच दरम्यान पहिलाच बॉल आकाश या गोलंदाजाचा निर्धारित येतोय डॉट बॉल. चला पुढचा सामना विजय संघ विपक्षात आपण बघू शकतोय थेट सारसई बी या दोन संघादरम्यान असेल तर सारसई संघ आपण देखील रेडी राहायचं आहे कारण यानंतर आपला सामना आहे. आणि इथे दुसराही चेंडू मात्र आकाश हा गोलंदाज डॉट फेकतोय आणि मॅचमध्ये आता पूर्णपणे हा सामना मात्र नक्कीच मालवाडी संघानं आपल्या खिशामध्ये अगदी नक्कीच आणून ठेवलेला बघायला भेटेल. 4 चेंडू जिंकण्यासाठी 36 ची गरज. म्हणजे आता या सामन्यामध्ये पूर्णपणे वर्चस्व नक्कीच वर्चवत असताना या मॅचमध्ये मालवाडी संघाला आपण बघाल. हो हो मालवाडी संघाच्या आकाशचा चेंडू यॉर्कर होता चांगला खोदून काढला पण तिथे एकच सिंगल मिळेल. आणि अशा प्रकारे आता इथून मॅचमध्ये या एका सिंगलनं स्कोरबोर्डवरती खोंडावाडी संघ पोहोचती आहे 12 या आकड्यावरती. 12 धाबा सध्या तर ती स्कोरबोर्डवरती बनला गेल्यात. शपलवून खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाचा बॅटवरती चेंडू येत नाहीये. स्वर्लेगला पुन्हा चेंडू स्टॉप होतोय. अगदी इथे देखील हा चेंडू निर्धारित फेकत असताना आकाश. आणि जवळपास आता या सामन्याचा निकाल हा मात्र नक्कीच मालवाडी संघाच्या साईडनं नक्कीच झुकलेला बघायला भेटेल कारण 2च चेंडू टाकायचे आहेत आणि अजून गरज खूप साऱ्या धावेची आहे. इथे हा चेंडू तिकडे मात्र पंच जागेवरती स्थिर आहेत म्हणजेच हा देखील चेंडू डॉट. आता सामना जिंकत असताना इथे जवळपास आपण बघू शकतोय महसूस करतोय मालवाडी क्रिकेट संघाला शेवटच्या बॉलची फेकी शिल्लक राहिली आहे आणि सामन्यामध्ये मात्र नक्कीच विजय हा इथे लौकिक झालेला आहे. या सेकंड राऊंडच्या दुसऱ्या मॅचमध्ये सध्याच्या स्थितीला मालवाडी संघाचा त्याला टॉस केला जाईल लगेच. आजच्या दिवसातील क्वालिफाय मॅच आपल्याला बघायला भेटेल थेट सारसई बी विपक्षात फाईट करत असताना मालवाडी या दोन संघादरम्यान ही आजच्या फॉर्मॅटमधील क्वालिफायची मॅच. एका साईडनं कर्जत तालुका आणि हा नेरळ विभाग मध्ये असलेला संघ म्हणजेच मालवाडी संघ आणि तदनंतर पनवेल तालुक्यातील एक मातबल संघ म्हणजेच सारसई बी या दोन संघादरम्यान या कर्जत तालुक्यामध्ये आज बघायला भेटेल या स्पर्धेतील महत्त्वाची क्वालिफायची मॅच. म्हणजेच आपण स्पर्धा एन्जॉय करतोय. श्री गणेश क्रिकेट संघ वाकस आयोजित स्वर्गीय हरी मिरकुटे स्मृती चषक 2025 आणि आजचा दुसरा दिवस कोणाच्या नावावरती जाईल हे देखील बघायला भेटेलच. कालचा दिवस शेलू संघानं चांगला लढवला पण आजचा दिवस कसा जाईल कोणाच्या गावाच्या नावाने हे देखील बघायला भेटेलच.
हे कुठे सर? चला तर इथे आता कॉमेंट्री बॉक्सच्या समोर नाणेफेकीचा कौल केला जातोय. आपण बघू शकतोय थेट सध्याच्या स्थितीला अजून एक आजच्या दिवसातील महत्त्वाचा सामना, दोन सामने जिंकून आलेला संघ म्हणजेच मालवाडी संघ बघायला भेटतोय आणि दोन सामने जिंकून आलेला संघ म्हणजेच सारसई ब संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर या दोन टीम दरम्यान केला जातोय आजच्या दिवसातील क्वालिफाय लढतीचा नाणेफेकीचा कौल. हा देखील सामना 3 षटकांचा आपल्याला पाहायला भेटतोय. आणि इथे आपण बघू शकतोय टॉस जिंकलेला आहे तो म्हणजेच मालवाडी संघानं आणि त्यांनी मात्र या सामन्यामध्ये आपण बघू शकतोय प्रथम फलंदाजी घेतलेली आहे आणि गोलंदाजी करत असताना मात्र या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला भेटेल सध्याच्या स्थितीला सारसई ब क्रिकेट संघ. दोन्ही संघाला देऊया खूप खूप शुभेच्छा आणि या मॅचमध्ये आता नक्कीच गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळेल सध्याच्या स्थितीला सारसई ब आणि फलंदाजी करत असताना टॉस जिंकून मालवाडी संघ. क्वालिफाय मॅच खूप जबरदस्त मॅच पाहायला भेटेल. थँक्यू सर. इथे आपण बघू शकतोय आजच्या दिवसातील थेट ही क्वालिफायची मॅच महत्त्वाचा सामना आहे आणि महत्त्वाचा सामना लख प्रकाशामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे. जवळपास बघायला गेलं तर इथे सध्या तरी दोन्ही संघाने 2-2 मॅचेस जिंकलेल्या आहेत आणि आता इथे मैदानाच्या आतमध्ये ही लढत खूप चांगल्या प्रमाणाची आपल्याला बघायला भेटेल.
कर्जत तालुक्यातील पनवेल अगदी थेट नेरळ विभागातील संघ म्हणजेच आपण बघू शकतोय मालवाडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि तदनंतर बघायला गेलं तर नक्कीच पनवेल तालुक्यातील संघ म्हणजेच आपण बघू शकतोय सध्याच्या स्थितीला सारसई ब या दोन संघादरम्यान या स्पर्धेतील महत्त्वाचा क्वालिफायचा सामना आहे. गोलंदाजी मार्कवरती रोशन आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी टाकत असताना पहिल्या ओव्हरमध्ये आणि समोर फलंदाजी करण्यासाठी आपण बघाल अजय आणि ज्ञानेश्वर हे दोन फलंदाज मात्र तिथे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्यासाठी दाखल झाली आहेत. सामना सुरू झालाय. पहिला चेंडू वेगवान चेंडू टाकला तिकडे मैदानाच्या आतमध्ये रोशन या गोलंदाजाने आणि पहिल्या चेंडूवरती जर बघायला गेलं तर नक्कीच नियंत्रण थोडंसं भरकटलेलं आहे आणि पहिल्या चेंडूवरती मात्र इथे सध्याच्या स्थितीला एक सिंगल नक्कीच या स्कोरबोर्डवरती ऍड झाली आहे. नो बॉल पंचांनी सिग्नल तिथे दाखवलेला आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू नो आलाय. हा रोशन आज मैदानाच्या आतमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं खेळ करत असताना आपण बघितलाय रोशनचा वेगवान बॉल मिस टायमिंग स्ट्रोक समोर क्षेत्ररक्षक आहे तो इथे बॉलवरती पोहोचतोय. फ्री हिट आपण बघाल या चेंडूवरती आणि तिथे सध्या तरी नक्कीच फलंदाज अजयला मिळतोय अजून एक मोठी संधी आणि याच दरम्यान अजयच्या बॅटमधून भेटती आहे. इथे सध्या तरी एक सिंगल. सामना चांगलाच होईल मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी कारण दोन्ही संघ मातब्बल आहेत आणि मातब्बल संघांचं क्रिकेट पाहायला फार वेगळी मजा येत असते. हो हो फुल लाईनचा बॉल तिकडे मैदानाच्या आतमध्ये मात्र चुकी केली आहे या क्षणी गोलंदाज रोशन पवार या गोलंदाजानं आणि तिकडे पंचांनी पुन्हा एकदा दाखवलाय नो प्लस एका धावेचा इशारा. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये या चेंडूवरती 2 रन्स आल्या 4 धाबा दाफलकावरती बनल्या. तिकडे मैदानाच्या आतमध्ये बॅटरसाठी संधी आहे. येणारा बॉल फ्री हिट आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे हिट करावा लागेल बॅट्समनला. ओहो कटर बॉलचा बॉल इथे मैदानाच्या आतमध्ये एज होती थोडीशी बॅटची परंतु फ्री हिट होता या चेंडूवरती आणि तिकडे मात्र मैदानामध्ये सध्या अगदी नक्कीच अजय या फलंदाजानं या चेंडूवरती मात्र एक सिंगल मिळवली आहे. सामना चांगलाच होईल. चांगलं दाफलक बनवावं लागेल बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये सध्या तरी नक्कीच टीम मालवाडी संघाला. ओहो काय चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकतोय रोशन पवार हा गोलंदाज. वेग खूप आहे लेन चांगला आहे आणि मैदानामध्ये मात्र सध्या हा डॉट बॉल फेकत असताना रोशन आज बघायला गेले तर सारसाई ब संघ इकडे येऊन भरपूर लांबचा प्रवास करून मात्र नक्कीच चांगलं क्रिकेट खेळती. वेगवान चेंडू पडल्यानंतर हा चेंडू खाली राहिला मी सामिंग स्ट्रोक आहे फिल्डर बॉल खाली येतोय या क्षणी मात्र सध्याच्या स्थितीला तिकडे झेल सुटलाय आणि मैदानामध्ये एक सिंगल पुन्हा एकदा कन्वर्ट बघू शकतोय. गोलंदाज रोशन पवार थोडासा नाराज झालाय कारण गोलंदाजाचा पाठीचा कडा म्हणजेच क्षेत्ररक्षक असतो आणि इथे या मॅच मध्ये आपण बघाल नक्कीच कॅच ड्रॉप झाली एक सिंगल सापडली आणि आता दाफलकावरती 6. या षटकामध्ये 3 झेल मात्र नक्कीच ड्रॉप झालेले आपण बघू शकतोय. वारंवार तिकडे रोशन पवार मात्र खूप साऱ्या गतीचा वापर करतोय या सामन्यामध्ये आणि तिथे फलंदाज आता समोर स्ट्रायकर इनला अजय वाघमारे मात्र नक्कीच बॅटिंग करतायत. अजय देखील खूप उत्कृष्ट फलंदाज आहे. हो हो शपलोन खेळण्याचा प्रयत्न टप्पा पडल्यानंतर हा चेंडू भन्नाट गतीने तिकडे फलंदाजाच्या बॅटला मात्र नक्कीच पूर्णपणे बीट करून निघून गेला. विकेट किपरच्या दर्शनामध्ये निर्धारित बॉल डॉट बॉल. वेग इतका आहे की तिथे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाला वेळच मिळत नाही हा चेंडू खेळण्यासाठी. हो कटर बॉलचा बॉल बॅटचा समोरचा चेंडू होता तिथे मैदानाच्या आतमध्ये चांगलं कॉम्बिनेशन केलंय मिड विकेटला बीट करून चेंडू जातोय सीमा पार मिळतात धाबा 4 आणि अशा प्रकारे पहिलं षटक इथे संपन्न झालंय आणि पहिल्या ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना इथे सध्या तरी आपण बघाल मालवाडी संघ पोहोचली आहे पहिल्या षटकामध्ये 10 या दाफलकावरती डीजे.
10 धावा दाफलकावरती बनल्यात. तिकडे मैदानामध्ये आता दुसऱ्या षटकाला सुरुवात होती आहे. सध्या आपण बघाल थेट सारसई संघाकडून मात्र दुसरं षटक फेकण्याकरिता गोलंदाज करण हा गोलंदाज सज्ज झालाय. करण मैदानाच्या आतमध्ये मात्र सध्या गोलंदाजी करतायत. या षटकामध्ये बॉलिंग करण्यासाठी सारसाई संघाकडून करणला घेतलंय आणि मैदानामध्ये समोर स्ट्रायकर एंडला ज्ञानेश्वर फलंदाजी करतोय. सारसाई संघाच्या विरोधात नक्कीच एक चांगलं लक्ष बनवावं लागेल या मॅचमध्ये फलंदाजी करत असताना मालवाडी संघाला. इथे करणचा पहिलाच बॉल पंचांनी मात्र तिथे चेक केलंय. पहिला चेंडू मात्र एक्स्ट्रा फेकत असताना करण या गोलंदाजाला बघाल एक्स्ट्रा धावेच्या बढतीने आता दाफलकावरती इथे सध्या 11 धावा लागल्या जात आहेत. मॅचमध्ये फलंदाजी करत असताना मालवाडी संघाच्या. संध्याकाळचं सत्र आपण आहोत सध्या तरी क्वालिफाय मॅचमध्ये श्री गणेश क्रिकेट संघ वाकस आयोजित भव्यदिव्य स्वर्गीय हरी मिरकुटे स्मृती चषक 2025. अगदी बहुतेक इथे करणचा हा चेंडू मात्र पडल्यानंतर आपण बघू शकतोय थोडंसं वळण घेत असताना इथे निर्धारित बॉलची फेकी इथे गोलंदाजाने केली आहे. गोलंदाजाकडे हे असं चित्र हवं लागतं कारण त्याला ते मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करण्यासाठी भरपूर यशस्वी असतं आणि इथे त्याने त्या चेंडूचा वापर केला. डॉट बॉल. याच दरम्यान तिकडे मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतोय सध्या तरी हा चेंडू चेक करण्यासाठी पंच इंटर होत आहेत. आणि पॉपिन क्रिचा इथे हा चेंडू बाहेर पडला की नाही ते चेक करण्यासाठी पंचांनी मात्र इथे थोडंसं टीव्ही अंपायरचा सिग्नल घेतलेला तर नक्कीच चेक केलं जात आहे. यस पंचांनी मात्र तिकडे सांगितलेलं आहे की हा चेंडू थेट उजव्या स्टंपच्या बाहेर न जातोय त्यामुळे इथे वाईडच्या स्वरूपामध्ये एक सिंगल इथे या स्कोरबोर्डवरती ऍड होतीये मालवाडी संघाच्या. एक्स्ट्रा चेंडू आलाय. दाफलकावरती 12 धावा लागल्यात फलंदाजी करत असताना मालवाडी संघाच्या. बॅटच्या समोरचा बॉल चांगलासा कटवत असताना फलंदाज तिकडे मैदानाच्या मध्ये सध्या तरी ज्ञानेश्वरला आपण बघतोय क्षेत्ररक्षक आहेत. बॉलला पकडून फेकलं गेलं आहे आणि तिकडे मात्र मैदानामध्ये या चेंडूवरती भेटती आहे सध्या एकच धाव आणि या एका धावेने मात्र मालवाडी संघ थोडंसं स्ट्रगल करतोय. स्कोरबोर्डवरती पोहोचतायत सध्या 13 धावा. शांत राहिलेलं क्रिकेट आपण बघतायत पण हात खोलावे लागतील कारण समोरच्या संघाची फलंदाजी भरपूर स्ट्रॉंग आहे आणि त्यामुळे तुम्हाला इथे एक चांगलं लक्ष बनवावं लागेल. फुल लाईनचा बॉल लॉफ्टेड हिट केलाय. फिल्डर येतोय डाऊ दी कॅच आणि या मॅच मध्ये मिळती आहे सध्याच्या स्थितीला नक्कीच पहिली सफलता या सामन्यामध्ये सध्या सारसाई संघाला. फलंदाज इथून झालाय चालू लागलाय पहिला विकेट. आतापर्यंत या षटकामध्ये करण या गोलंदाजाचा विचार केला तर खूप चांगल्या पद्धतीने त्याने गोलंदाजी केली आहे. जरी त्याने 2 चेंडू एक्स्ट्रा टाकले असतील तरी सुद्धा 3 चेंडूवरती त्याने खूप चांगलं कमबॅक करून ठेवले. 13 वरती 1 लॉस मॅचमध्ये फलंदाजी करत असताना मालवाडी. खूप चांगलं क्रिकेट. नवीन खेळाडू बॅटिंग करण्यासाठी विशाल पाठवला गेला. विशालसाठी हा चेंडू भन्नाट गती. तिथे गती ओळखू शकले नाही आहेत विशाल आणि आता इथे मैदानामध्ये पहिला चेंडू मात्र विशाल मिस खेळतोय. पूर्णपणे इथे आत्ताच्या स्थितीला मात्र नक्कीच मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना सारसाई संघ उत्कृष्ट वेग आणि चांगला टप्पा वापरत असताना या मॅच मध्ये गोलंदाजी मधून 2 सामने त्यांनी लागोपाठ जिंकले आहेत. हा देखील सामना जिंकला तर त्यांना नक्कीच या स्पर्धेमध्ये टॉप 4 मध्ये जागा प्राप्त होऊ शकते आहे आणि त्याच उद्देशाने त्यांचा खेळ मैदानाच्या मध्ये आपण बघाल. इथे हा चेंडू या दरम्यान विशालला पुन्हा एकदा चकवतोय आणि खेळपट्टीवरती या षटकामध्ये सध्या अजून एक करणनं टाकलाय डॉट बॉल. याला म्हणतात कमबॅक कसा पाहिजे तर कमबॅक असा पाहिजे. पहिल्या ओव्हरमध्ये 10 खर्च केला होता रोशन पवारनं पण रोशनने तिकडे करणवरती विश्वास ठेवला आणि करण मैदानाच्या आतमध्ये या ओव्हरमध्ये सुरे गोलंदाजी करतोय. लेग कटर टाकायचं होता परंतु फटका चांगला कटवत असताना फलंदाज लेग स्टिकच्या बरोबरीनं विशालच्या बॅटनं
खोललाय आपला बाटचा चेहरा आणि त्या चेहऱ्यातून मिळाला 4. चौकार आलाय आणि अशा प्रकारे या चौकाराच्या मदतीने मात्र धावफलकावरती सध्या 17 धाबा फलंदाजी करत असताना मालवाडी संघ पोहोचेल. 2 षटकांचा खेळ संपतोय. या षटकामध्ये आल्या करणच्या 7, 1 विकेट आणि अशा प्रकारे स्कोरबोर्डवरती मालवाडी संघ पोहोचली आहे सध्याच्या स्थितीला 17 या धावसंख्येवरती. षटक नंबर 3 ला सुरुवात होती आणि तिसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाजी मार्कवरती इथे रणजित सज्ज झाले आहेत. रणजित मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती तयार होत आहे. स्लोवर गतीचा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक, फटका फसलाय. फिल्डर मिड ऑफ वरून येतोय. थोडंसं फंबलिंग राहिली आहेत अगदी मैदानाच्या आतमध्ये. तिकडे ज्ञानेश्वरनं मात्र पहिल्या चेंडूवरती 2 धावेचा सिग्नल चांगल्या लिमिटमध्ये मिळवलाय आणि आता इथून या 2 धावेने स्कोरबोर्डवरती आपण बघाल नक्कीच बदल होत असताना 19 धावेवरती हे धावफलक मालवाडी संघाचं पोहोचत आहे. लवकरच मॅचमध्ये आपण बघतोय सध्या तरी भरपूर संघर्ष चालू आहे धावेंसाठी मालवाडी संघाचा. पण इथे नक्कीच पनवेलवरून प्रवास केलेला संघ आपण बघू शकतोय. सध्या तरी सारसई संघ खूप चांगलं क्रिकेट खेळते आहे. स्लोबर गतीचा बॉल तिकडे क्षेत्ररक्षक पुन्हा अगदी पोहोचलेत बॉलला अडवण्यासाठी आणि या देखील चेंडूवरती कटवट होत आहेत. सध्या ज्ञानेश्वरच्या बॅटमधून एक सिंगल आलेली आहे आणि इथे आता स्ट्राईक ही मात्र फलंदाज तिथे मैदानामध्ये विशालला सापडतीये. संध्याकाळचा सत्र आहे. क्वालिफायचा सामना आहे. काल देखील आपण या सत्रामध्ये खरं तर कमी धावा होत असताना पाहिल्या होत्या क्वालिफायच्या मॅचमध्ये आणि आज देखील तसंच चित्र होत चाललंय. स्लोबर गतीचा बॉल टप्प्यामध्ये चेंज केलंय, बॉलला वळण दिलंय आणि तिथे आता विशालला मात्र इथे डॉट केलंय आणि या दरम्यान इथे रणजितचा अजून एक चांगला चेंडू डॉट बॉल. गोलंदाजीचं प्रात्यक्षिक मात्र मैदानामध्ये सुरेख टप्प्यावरती फेकलंय. ओहो, अजून एक चौथाही चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये रणजित चांगल्या नियंत्रणामध्ये फेकतोय. कटर बॉल होता, वळण दिलं आणि तिथे हा डॉट बॉल. विशालला मात्र इथे आता परस्पर सध्याच्या सिच्युएशनला नक्कीच थांबून ठेवलाय. फुल लाईनचा बॉल लेग स्टिकच्या बरोबरीनं चांगलासा स्ट्रोक आहे, परंतु तिकडे पंचांनी इथे नो बॉलचा सिग्नल दिलाय. ओव्हर स्टेपिंग इथे नक्कीच गोलंदाज करत असताना जाणवलं असं पंच तिथे दर्शवतायत आणि आपण बघू शकतोय नो प्लस सध्या एक सिंगल म्हणजे 2 धावा या चेंडूवरती मिळत आहेत आणि या 2 धावेने आता स्कोरबोर्डवरती चेंज होत असताना 22 धावेवरती हे धावफलक पोहोचले गेले मालवाडी संघाचं. संधी आता बनली जाईल या मॅचमध्ये फलंदाजासाठी, कारण आपण इथे बघू शकतायत सध्याच्या स्थितीला 2 चेंडू शिल्लक राहिलेत या षटकातील आणि येणारा चेंडू फ्री हिट आहे. फ्री हिट करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये या फलंदाजाला. हो हो, वेगवान चेंडू, चांगलाचा फटका आहे. तिकडे मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत, बॉलला पकडून फेकलाय मैदानामध्ये. इथे दुहेरीसाठी प्रयत्न होतोय. चान्स पुन्हा एकदा. हो, इथे पुन्हा एकदा चुकी झाली आहे. खेळपट्टीवरती दुहेरीचा प्रयत्न नक्कीच राहतोय आणि इथे मात्र भेटतील सध्याच्या स्थितीला या चेंडूवरती 2 आणि या 2 धावेने पुन्हा एकदा इथे स्कोरबोर्डवरती चेंज होत असताना मालवाडी पोहोचतीये 24 या धावसंख्येवरती. 24 धावा धावफलकावरती लागल्यात. मालवाडी संघ या मॅचमध्ये सध्या तरी नक्कीच क्वालिफायचा सामना खेळतीये. सामना महत्वाचा आहे. फुल लाईनचा बॉल लॉफ्टेड हिट, फटका इथे चुकीचा खेळलाय, लांबी कमी राहिली आहे आणि इथे मॅचमध्ये यस शेवट चांगला होतोय सध्या सारसई संघासाठी मिळतोय या दरम्यान हा विकेट. आणि इथून अशा प्रकारे पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना या सामन्यामध्ये मालवाडी संघाने बनवल्या 24 आणि सामन्यामध्ये 25 धावेचं लक्ष इथे या चेस करत असताना आपल्याला अगदी बघायला भेटेल सारसई संघ. तोपर्यंत देऊया डीजेला संधी.
अगदी इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहाल फलंदाजी करण्यासाठी मात्र नक्कीच सारसई संघाची ही फलंदाजी दाखल झालेली आहे मॅचमध्ये. अगदी सध्याच्या स्थितीला या क्वालिफायच्या सामन्यामध्ये सारसई संघ मात्र नक्कीच 25 धावेचं आव्हान चेस करत असताना ही फलंदाजी पाठवतोय. दोन्ही रोशन दाखल झाली आहेत बॅटिंग करण्यासाठी. अगदी स्ट्रायकर एंडला रोशन पवार बॅटिंग करतायत. रोशनसाठी पहिलाच बॉल क्लासिकल लेवलचा स्ट्रोक आपण बघू शकतोय पूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये. मात्र तिकडे सध्या तरी रोशननं पहिल्या बॉलला सन्मानित केलंय. अगदी पहिला चेंडू मात्र अजय पवार या गोलंदाजाला मात्र चांगला टाकलाय डॉट. परफेक्टली मैदानाच्या आतमध्ये 25 धावेचं आव्हान तसं पाहायला गेलं तर लहानच आहे, कारण समोर सारसई संघ आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि सारसई संघाचा हा खेळाडू भरपूर क्लासिकल लेवलचा आहे. ओहो, इथे मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतोय लेग स्टिकला चेंडू थोडासा मिस करत असताना आपण बघाल तिथे पंचांनी दंडित केलाय. या क्षणी सध्याच्या स्थितीला हा अतिरिक्त चेंडू व्हाईट बॉल. पहिली सिंगल या स्कोरबोर्डवरती ॲड झालेली आहे. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना चेस करत असताना 25 धावेचं आव्हान सारसई संघाचा हा रोशन पवार. रोशन पवार म्हटला तर मैदानाच्या आतमध्ये आज भरपूर चमकलेला खेळाडू आपण बघितला आहे. इथे टाकलेला चेंडू तिकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये थोडंसं आपण बघू शकतोय हलकसं तिथे कनेक्शन केलं होतं, परंतु पुन्हा एकदा इथे मैदानाच्या आतमध्ये कोणतीच धाव घेतली जात नाहीये आणि मैदानामध्ये इथे गोलंदाज नक्कीच अजयचा डॉट बॉल येतोय. मॅच शेवटच्या क्षणापर्यंत चुरसदार होईल हे देखील आपण नक्कीच मैदानाच्या आतमध्ये महसूस करतोय, कारण अजय पवार हा गोलंदाज देखील चांगली गोलंदाजी टाकतोय आपल्या गावासाठी, मालवाडी गावासाठी. हो हो, बॅटच्या समोरचा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक, फटका फसलाय. इथे क्षेत्ररक्षक बॉलवरती कॅच साठी येतोय, परंतु इथे क्षेत्र लांब राहिलंय आणि मैदानामध्ये मात्र तिकडे जीवनदान कोणाला मिळालाय तर रोशन पवारला. आणि रोशन इथे या चेंडूवरती 2 धावा घेतोय आणि अशा प्रकारे आता 2ने धावफलकावरती सारसई ब संघ पोहोचतीये 3 या धावसंख्येवरती. रोशन मागील मॅचमध्ये नक्कीच खूप चांगला खेळ करत असताना पाहायला मिळाला होता. जरी अर्धशतक त्याने हुकवलं असेल, परंतु त्याने ती मॅच खूप चांगली खेळली होती आणि त्यामुळे आज सर्वांच्या नजरेमध्ये प्रसिद्ध झालेला खेळाडू कर्जत तालुक्यामध्ये आणि या नेरळ विभागामध्ये हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो आहे. सध्या तरी नक्कीच खूप लांबचा प्रवास करून सारसई ब संघ खेळण्यासाठी आली आहे, पण मालवाडी संघ देखील मैदानामध्ये तितक्याच मोठ्या उमेदीनं गोलंदाजी करत असताना आपण बघाल गोलंदाज थोडासा रडपमध्ये बिघडलाय आणि इथे मैदानामध्ये सध्या तरी नक्कीच हा चेंडू पुन्हा फेकला जाईल. पॉवर प्लेचा षटक सुरू आहे. या षटकामध्ये आतापर्यंत अगदी आपण बघाल 3 चेंडू टाकून झाले आहेत आणि एक व्हाईट बॉल देखील आलाय, म्हणजे एकूण 4 चेंडू टाकले, त्यामधून एक एक्स्ट्रा चेंडू आलाय. शॉर्ट बॉल होता, समजदारीचा स्ट्रोक. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज रोशन पवारने दाखवलाय त्याचा एक चांगल्या पद्धतीचा जोर आणि येतोय थर्डमॅनला हा खणखणीत 4 चौकार. चौकार आलाय आणि इथून आता मात्र स्कोरबोर्ड 7 वरती पोहोचलाय. फलंदाजी करत असताना इथे नक्कीच सारसई ब संघाचा पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू होता. तिकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये क्लासिकल दर्जा या फलंदाजाने मात्र नक्कीच आपल्याला दाखवायला सुरुवात केली आहे. परफेक्टली चांगला लेंथ होता, सन्मानित केलं. डॉट बॉल आला मैदानाच्या आतमध्ये. अशा प्रकारे इथे सध्या तरी पहिलं षटक प्रगती पथावरती असताना स्कोरबोर्डवरती फक्त 7च धावा लागलेल्या आहेत. आतापर्यंत पंच इथे या षटकामध्ये एक चेंडू टाकायचा, एक चेंडू वाईड आलाय. हो, इथे मैदानाच्या आतमध्ये चांगलासा फटका खेळलाय. तिथे खेळपट्टीवरती सध्याच्या स्थितीला मात्र नक्कीच रोशन पवारच्या बॅटमधनं
तिकडे मात्र सध्या तरी कन्वर्ट होतील. मिड विकेटला बॉल पकडून फेकता फेकता 2 धावा आणि अशा प्रकारे इथे हे षटक संपत आहे. आणि पहिल्याच ओव्हरमध्ये फलंदाजी करत असताना या मॅचमध्ये आपण बघाल सारसई ब संघ या क्वालिफायच्या सामन्यामध्ये पोहोचतोय. सध्याच्या घडीला 9 या आकड्यावरती आणि आता मॅचमध्ये सध्या तरी जवळपास ही लक्ष नक्कीच थोडंसं समीकरणामध्ये जवळ आणून ठेवलंय सारसई ब संघानं. बारा बॉल आणि जिंकण्यासाठी 16 धावेची गरज. तिथे मैदानाच्या आतमध्ये अजय पुन्हा एकदा ओव्हर दी विकेटनं सज्ज झालाय. 9 धावा दाफलकावरती लागल्यात. तिकडे मैदानाच्या आतमध्ये समोर रोशन बॅटिंग करतायत. हो, रोशनसाठी हा चेंडू भन्नाट गतीचा चेंडू आपण बघू शकतोय. तिकडे मात्र नक्कीच अजयने फेकला. या दरम्यान हा निर्धाव बॉल, चांगला टप्पा होता, चांगलं नियंत्रण टाकलं या चेंडूवरती. डॉट बॉल फेकत असताना इथे मैदानामध्ये या गोलंदाजाला पण बघतायत. आता हळूहळू इक्वेशन बदलत चाललंय. फक्त आणि फक्त जिंकण्यासाठी 16ची आवश्यकता आहे. ओहो, खोलवर टप्प्याचा बॉल, चांगलाचा फटका. तिकडे मैदानाच्या आतमध्ये मात्र क्षेत्ररक्षक आली आहेत. पण इकडे रोशन पवार मात्र सध्याच्या स्थितीला स्पष्टपणे एकाच धावेवरती समाधान आखतोय. आणि इथून मॅचमध्ये आता स्ट्रायकर इनला रोशन पवार बॅटिंग करतोय आणि इथून जिंकण्यासाठी 15 धावेची गरज. हो आणि इथे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतोय रोशन पवारच्या बॅटमधून आलाय. हा मॅक्झिमम ब्लास्ट संध्याकाळमध्ये झालाय. आपल्या बॅटमधून हा वार आणि ठोकलाय षटकार. थँक्यू डिझाई. षटकार आलाय आणि इथून मात्र आता मैदानामध्ये जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 9 धावेची गरज. या सामन्याला सध्याच्या घडीला आपण पाहाल सारसई ब टीमला. सारसई ब संघाचा मैदानाच्या आतमध्ये हा फलंदाज मात्र अलग जलव्यामध्ये बॅटिंग करतोय. घुटना टेक, रोशन पवारचा तमाशा देख व अजून एक आलाय इथे रिव्हर्स फटक्यामधून 4. थँक्यू डिझाई. इथून मात्र आता मैदानामध्ये पुन्हा एकदा चर्चा ही सध्या तरी नक्कीच आपण बघाल सारसई ब संघाची होईल. कारण 20 धावेवरती आता ही बॅटल पोहोचले. जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 5 धावेची गरज आहे. तिकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघाल नकार देतोय. खेळपट्टीवरती मात्र नक्कीच रोशन पवार. इथे पंचांनी हा चेंडू चेक केलाय. व्हाईट बॉल येत असताना आपण बघाल आणि या व्हाईट बॉलने आता स्कोरबोर्डवरती 21 लागत आहे. जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 4 धावेची गरज. या मॅचला आपण बघतोय सध्याच्या स्थितीला सारसई ब टीमला वन साइड हा सामना थोडासा वळालेला पाहायला भेटतोय. खोलवर टप्प्याचा बॉल, हेलिकॉप्टर मिनी शॉट. फलंदाज रोशन पवारने केला. सामना फिनिश आणि सामना या क्षणी जिंकलाय पनवेल तालुक्यातील सारसई ब संघानं. आज सारसई गावाचा डंका कर्जत तालुक्यामध्ये आणि या नेरळ विभागामध्ये या मानाच्या स्पर्धेमध्ये होत असताना पाहायला मिळाला. आणि दुसरा दिवस सारसई ब संघाच्या नावावरती जात असताना पाहायला भेटतोय. अभिनंदन सारसई ब टीम आणि हॅडलक मालवाडी क्रिकेट संघ. जिंकलेल्यांचं अभिनंदन, हरलेल्यांचं कौतुक. पुन्हा एकदा आपण थेट बघूया ही मानाची स्पर्धा. आणि खरं तर आजचा दुसरा दिवस सातत्यानं चांगल्या रीतीनं समाप्त झाला असं मी जाहीर करू. धन्यवाद. थँक्यू सो मच.